या अभंगाची रचना ज्या काळात केली त्या काळात लोकांना समजत नसावं की संत नेमकं कोणाला म्हणावं. उन्हाळ्यात जसे रस्ते पडतात तसे त्या काळात मार्ग दाखवणारे लोक असतील, स्वयंघोषित संत, आमचा अनुग्रह घ्या, आमच्या हातून माळ टाका, मला गुरु समजा, असं त्या काळात म्हणणारे. तैसे आपणा आपण मानिती महंतपण फुगती असाधारण गर्वतेने, असे गर्वाने फुगलेले लोक त्या काळातले स्वयंघोषित संत. तर तुकोबारा म्हणता यांच्या नादी लागू नका. कारण कोण कोणाच्या नादी लागेल हेही सांगता येत नाही, कोण कोणाला गड्ड्यात घालील हेही सांगता येत नाही. बोल नका, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या भाऊ भाऊ जाऊ द्या जाऊ द्या बोल नका बोल नका, शांततेने बोल. बाजूले बसा आणि मोबाईल बंदच ठेवा. चांगल्या माणसाचे फोटो काढा, आपला काय काढता. विठ्ठल विठ्ठल शांतचित्तानं तरुण मंडळी, लहान मंडळी, पाबरात बालगोपाल मंडळी यांच्याकरता हा कार्यक्रम आहे. आता आमचे झाले खापर, पुढच्या वर्षी दिसतो की नाही दिसत. तर ही आपली मंडळी आपल्याला मोठे करायची आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, मागच्या कीर्तनात मी सांगलं, उतार वयात परमार्थ होणार नाही. झाली या मनुष्य देहप्राप्ती, परमार्थ साधू भोगा आणती, एवढी येथे नाही निश्चंती मृत्यू पावती अनावर. केव्हा मरणीन सांगता येत नाही. मग तरुणपणे केलेला परमार्थ चांगला. आता हे मुलं आळंदीहून आली शिकून, आपल्या भागाचं वैभव आहे, आपले मुलं आपल्याच कामात पडतील, त्यांनाही मोठं करणं आपलं काम आहे. उतार वयात काय करी हो. आमच्या मुक्ताई संस्थानला 3 पहारेकरी आणली आहे, एकालाही ऐकू येत नाही, कोणाची गोड ऐकून बी घेत नाही. काय कामाचा असा परमार्थ. आपण पुढे हरिपाठ म्हणा, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, ते म्हणता आरेपाठी गेले, म्हणजे उपाध्याच आहे ना या. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना ठल. तुकोबारांनी सूचना दिली या अभंगातून की बाह्य लक्षणावरून कोणालाही संत समजू नका, त्याचं आंतरलक्षण तपासून घ्या. ज्ञान कमी असलं चालेल, तुम्ही आचरण चांगलं ठेवा, समाजावर प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही. मग आचरणानं युक्त अशा संतांचं वर्णन या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय करत आहे. संत पदावर जाणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही. त्या काळात तुकोबारायांना आढळलं, संत चिन्हे लेऊनी अंगी भूषण मिरविती जगी, नाही संत चिन्हे उमटली अंगी उपदेशा लागी पात्र झाला. संताचा वेश धारण करून लोकांना जबरदस्ती उपदेश करणं हे तुकोबारायांना काही पटलं नाही. म्हणून तुकोबारायांना, बाबा संत पदावर जाणं एवढी साधी गोष्ट नाही ना. नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणी वनी, नवती संत करिता कवित्व, संताचे ते आप्त नवती संत, नवती संत धरिती भोपळा, पांघरती वाकडा नवती संत, नवती संत माळा मुद्राच्या भूषणे, भस्म उधळणे नवती संत. या आराखड्यातून जाईन त्याला तुकोबाराय संत म्हणायला तयार आहे. तर अशांना तुम्ही संत समजू नका. महाराज मग आम्हाला कळत नाही, मग हे दिसतं समोर, हे याचं काय समजावं, याचं कारण काय. तुकोबाराय म्हणतात ते बाह्य लक्षण आहे. बोल नका बोल नका, हे बाह्य लक्षण आहे, आंतरलक्षण तपासा. मग यांना काय समजा, गुळ माखोनी याद गळ ठेवीला, 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 वरी दिसे भला लोकाचारी, वरी दिसे भला
नाखोनी या दगड ठेविला, वरी दिसे भला लोकाचारी, अंतरी विषयाचे लागलेसे पिसे, बाहेरल्या वेशे भुलवी लोका, तुका म्हणे येणे कैसा होय संत, कवळल्या चित्त काम क्रोधे. अशांना काय संत म्हणा, ज्यांनी विकारांना जिंकलं नाही, विषयांना जिंकलं नाही, नाशे बाह्य लक्षणाने बळीजाव करणारे त्या काळात भरपूर असते. म्हणून तुकोबऱ्यांनी त्याचा निषेध केला आहे. संत पदावर जाणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही. एखादं तळं वरून शांत दिसत असलं तरी आतील जलचर प्राणी त्याच्यामध्ये अस्थिर निर्माण करतात, पाण्याची शांतता भंग पावते. सकाळी आपल्यासारखे त्या पाण्यामध्ये उड्या मारतात, घाण करतात आणि पाण्याचं पावित्र्य भंग पावतं. म्हणजे अवगुण जाण्याकरता पवित्रपणा हा गुण आहे, अपवित्रपणा हा दोष आहे, आणि दोष जाण्याकरता परमार्थ आहे. आपलं जीवन असंच पवित्र आहे, पण काही वाचिक मानसिक दोषामुळे आपल्यासुद्धा अपवित्रता निर्माण होते. म्हणून त्याच्याकरता परमार्थ आहे. पण क्षमा मागून बोलतो, बहुतेक आपल्या हिंदूच्या मंदिरामध्ये बोर्ड लागलेले असतात, मंदिराचे पावित्र्य राखा. याचा अर्थ आपण किती पुढे चाललो याचा विचार आपण केला पाहिजे. शेगाव संस्थाननं 2010 साली श्रींची 100वी पुण्यतिथी साजरी केली. जेवढा निधी स्वच्छतेचा आला त्यांनी त्याच कामात तो वापरला. मंदिर ते बसस्टँड, मंदिर ते आनंदसागर, मंदिर ते रेल्वे स्टेशन, मंदिर ते मळा, वारकऱ्याकरता खाली पट्ट्या टाकल्या, वरून सावली केली, आजूबाजूला पाण्याचे जार आणि रिकाम्या पुठ्ठ्याचे खोके. कशाकरता? तुम्हाला पान खायची सवय असेल त्या खोक्यात थुका, बिड्या काड्या काही अशी सवय ते घाण त्याच्यामध्ये टाका. तरी बऱ्याच लोकांनी खालीच घाण केली, ते एक शब्द बोलले नाही. ज्यानं घाण केली असेल त्याच्यासमोर ती घाण उचलली त्या बॉक्समध्ये टाकली. म्हणजे स्वच्छता ठेवण्याच्या बाबतीत आम्ही किती तरबेज आहे हे त्या संस्थानवाल्यांनी दाखवून दिलं, आणि आपल्याही लोकांनी दाखवून दिलं घाण करायच्या बाबतीमध्ये आम्ही किती तरबेज आहे. पंतप्रधान कार्यालयापासून तर गावापर्यंत ग्राम स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात येत आहे. प्रत्येकानं आपल्या घरापुढची मोरी अंगण जरी स्वच्छ ठेवलं तर देश स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. हे आपल्यावर अवलंबून आहे. पण आपण काय करतो, आपली मोरी साफ करतो आणि दुसऱ्याच्या अंगणात फेकतो. कधी स्वच्छ होईन भारत? इकडे राष्ट्रसंत म्हणता, गाव हे विश्वासाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदसा येई देशा. एवढा देश स्वच्छ ठेवणं हे तुमच्या आपल्या हाती आहे ना. देश म्हणजे काय? देशातील माणसं. मग आपल्यावर नाही अवलंबून तो कोणावर अवलंबून आहे? तर असा पवित्रपणा जर कायम राहिला तर आपला देश स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. जगद्गुरू तुकोबरायाच्या काळामध्ये एखादा महात्मा कर्मठ वर्गातला स्नान करून आला, सोवळं नेसलं, मला शिवू नका, मला शिवू नका, अशी त्या काळात मंडळी भरपूर असेल. तुकोबरायांनी पाहिलं की बाह्य लक्षणाचा बळीजाव करण्यापेक्षा आंतरिक लक्षणाचा बळीजाव करा ना. वळे ते सोवळे खरगटे ओवळे, धुतलिया ही जळे निघतीनाम, एरवी तरी पंडुसुताम, आंतरशुद्ध नसता, बाहेरी कर्मतत्वता विटंबुगा, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नानीला, कडू दुधिया माखीला गुळे जैसा. हे बाह्य लक्षण काय कामाचं? आंतरिक लक्षणानं जर तुम्ही पवित्र असाल, जग तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. अशा लोकांच्या नादी लागू नका. मग महाराज, संतांचं पावित्र्य काय असतं आम्हाला कळत नाही, मग तुम्ही समजून सांगा ना. तर तुकोबराय म्हणतात, संत हे कायमस्वरूपी पवित्र आहे, त्यांना सोवळ्याची गरज नाही, पण लोक अपवाद म्हणून ते सोवळं वापरतात, असं प्रतिपादन महाराज अभंगाच्या प्रथम चरणात करतात. पवित्र
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. या भूमंडळामध्ये एकच संत मांदियाळी कायमस्वरूपी पवित्र आहे. बाकीचे पवित्र नाही असं तुकोबऱ्यांना म्हणायचं नाही, पण त्यांना अपवित्रपणाचा कलंक लागला आहे. कालांतरानं काही पवित्र झाले असतील तो भाग वेगळा, पण संत महात्मे कायमस्वरूपी पवित्र आहे. आता जगामध्ये काही 4 वर्ग पडतात. एक कायम पवित्र आहे, एक कायम अपवित्र आहे, एक काही काळ पवित्र आहे आणि काही काळ अपवित्र. 4 वर्ग पडतात. गाय सर्वांगानं पवित्र आहे पण मुखानं अपवित्र आहे. जिवंतपणी पवित्र आहे पण मृत्यूनंतर अपवित्र. वाघ जिवंतपणी अपवित्र आहे, मृत्यूनंतर मात्र पवित्र आहे. कावळा कायमस्वरूपी अपवित्र आहे. जिवंतपणी कोणी बरं म्हणत नाही, मेल्यावर बी कोणी नाव घेत नाही, अशी बी काही लोक आहे जगात. पण ज्ञान, संत, तीर्थ, क्षत्र, देव, ग्रंथ, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, भगवंत, भगवंताचं नाम, भगवंताच्या कथा कायमस्वरूपी पवित्र आहे. आता पवित्र म्हणजे शुद्ध आणि सोवळं म्हणजे शुद्ध. मग असे आपण अर्थ सांगितला. मग लोकांनी विचारलं, मग तुकोबऱ्याचं व्याकरण कसं होतं काय? सारखे शब्द आले की हरिपाठ आपला मागे पुढे होतो. आणि संताच्या वाङ्मयावर आपण टीका करू नये, आपला तो अधिकार नाही. तुकोनी घेतले मोती जैसे. तुकोबराय म्हटलं म्हणजे महाराष्ट्राचं चालतं बोलतं अध्यात्म विद्यापीठ. त्यांच्या मुखातून वेदाची भाषा बाहेर पडली, त्यांच्या चुका आपण काढू नये. आपण ते व्याकरण नंतर पाहू, पहिले अभंगाकडे ओढू. बसा ना भाऊ, भाऊले म्हटलं बसा ना. प्रथम क्रमांक ज्ञानाचा लागतो पवित्रपणाच्या बाबतीमध्ये. नीट लक्ष द्या. कोण बोलतंय मागे? हां, हळू बोला म्हणा, नाही तर माईक घ्या म्हणा. मंडपाच्या मागचे बोलू नका. बोला म्हणा, हळू बोला. ढल विठल. ज्ञानाचा प्रथम क्रमांक लागतो पवित्रपणाच्या बाबतीमध्ये. नीट लक्ष द्या. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाचं वर्णन केलं आहे ज्ञानोबरायनं. किंबहुना असे न घडे विचारिता असंगळे, ज्ञानाचे निपाळे पवित्राती, पुढता पुढती पाहता बहुता परी निर्धारिता, ज्ञानाची पवित्रता ज्ञानेची आती, जैसी अमृताची चवी निवडीजे, ती अमृतासारखी म्हणीजे, तैसे ज्ञान उपमेजी ज्ञानेशीची. बसा, जाऊ दे. ज्ञानाचा क्रमांक प्रथम लागतो. किंबहुना असे न घडे विचारिता असंगळे, ज्ञानाचे निपाळे पवित्र अति. काही लोकांनी विचारलं, महाराज ज्ञान पवित्र आहे मान्य आहे, पण कशाप्रमाणे पवित्र आहे एखादा दृष्टांत देऊन आम्हाला पटवून द्या, नाही तर मग आमचा अपेक्षा भंग होईल. किती पवित्र आहे ज्ञान? अपेक्षा भंग म्हणजे अर्थ नाही कळला तर अपेक्षा भंग होतो. काही काम सांगितलं नाही कळलं की अपेक्षा भंग होतो. तसा अपेक्षा भंग होऊ नये म्हणून काही दृष्टांताची योजना केली आहे. मग तो दृष्टांत देऊन आम्हाला सिद्धांत पटवून द्या. अपेक्षा भंग कसा? आजची तारीख काय बाळांनो? बोल नका. हां, 13. वजाबाकी शिकले, गणित शिकले ना. मग समजा गुरुजींनी सांगितलं की 13मधून 13 गेले, खाली काही उरलं काय? नाही. मग खाली काही उरलं नाही तर मग असं लिहि सांगा, काहीच नाही. त्या गणिताला पूर्णत्व येण्याकरता 0 लिहावं लागेल, नाही तर मग अपेक्षा भंग होईल. गुरुजींनी विद्यार्थ्यांना निबंध लिहायला दिला. आळस या विषयावर 20 ओळी निबंध लिहा, म्हणजे अपेक्षा मागवल्या की नाही. आळसामुळे काय नुकसान झालं, कोणाकोणात झालं. त्या मुलानं काय केलं, 19 ओळी कोऱ्या सोडल्या, खाली लिहिलं याला म्हणता आळस. आता तुम्ही मार्क द्या का नका द्या, पण अपेक्षा भंग झाला की नाही. उत्तर बरोबर जरी असलं तरी अपेक्षा भंग. दुसरा निबंध लिहायला दिला, मी मुख्यमंत्री असतो तर काय केलं असतं. त्यानं एका ओळीत निबंध लिहून टाकला, मी मुख्यमंत्री असतो तर या ठिकाणी पेपर लिहायला नसतो. काय चुकलं त्याचं? पण अपेक्षा भंग झाला. असा अपेक्षा भंग होऊ नये. ज्ञानोबरायांनी अमृताचं उदाहरण दिलं, ते यापूर्ण पडलं. म्हणजे ज्ञान किती पवित्र आहे हे सांगता येत नाही. सांगता येत नाही ही सांगता येत नाही.
उदाहरण दिलं. जैसी अमृताची चवी निवडीजे. मग अमृत कसं लागतं ते अमृतासारखी म्हणीजे. तैसे ज्ञान उपमेजी ज्ञानेची जी. राम रावणाचं युद्ध कसं झालं ते याच्यासारखंच झालं, पुन्हा कोणाला जमलं नाही. तसं अमृत कसं लागतं तर अमृतासारखंच लागतं. ज्ञान किती पवित्र आहे तर ज्ञानासारखं ज्ञानच पवित्र आहे. ठरलं. आता ज्ञान घेण्याकरता संत कुठे गेले काय? मुळातच ज्ञान घेऊन आलेले संत ते ज्ञानासारखे पवित्र आहे. तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावानं येता. बाळपणी सर्वज्ञता वरी जयाते. मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पाठ फुटे. सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. ते चालते ज्ञानाचे बिंब. तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. माणूसपणाची भाम लोकाची भागू. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणुनी. आले लोटांगणी चांग देव. ज्ञान घेऊनच जन्माला आले तर त्या ज्ञानासारखेच ते कायमस्वरूपी पवित्र राहिले. त्यांना सोवळ्याची गरज नाही. जन्मतेनी प्रसंगे स्त्रीदेह शिवने अंगे. तेथुनी जगावगे सोवळे की जे. जन्मापासून सोवळ्याची गरज राहिली नाही. असे पवित्रपणाच्या सोवळ्यात जे कायम राहिले त्यांना म्हणता संत. ठल. संत हे ज्ञानासारखे स्वच्छ आहे, पवित्र आहे. चालले का भाऊ? भाऊले म्हटलं काही अर्जंट काम दिसतं ते. संतांमुळे बाकीच्या गोष्टी पवित्र आहेत. पहा संताचं पावित्र्य कसं आहे. ज्या देशात जन्म घेतला तो देश, ज्या कुळात जन्म घेतलं ते कुळ कसं करून टाकलं? पवित्र करून टाकलं. पवित्र ते गुण पावना तो दे. 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 जेते हरि के दास जग मागे. जेते हरि के दास जग मागे. पवित्र ते गुण जेते हरि दास जगेती. जेते हरि दास जगेती. पवित्र गुण पावना. पवित्र गुण पावना तुझी. पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या देशामध्ये संतांनी जन्म घेतला तो देश पवित्र. ज्या कुळात जन्म घेतला ते कुळ कसं करून टाकलं? पवित्र. जेथे वैष्णवांचा वास. दंडभूमी पुण्यदेश. दंडभूमी पुण्यदेश. दंडभूमी पुण्यदेश. जेथे वैष्णवांचा वास. दंडभूमी पुण्यदेश. दंडभूमी पुण्यदेश. दंडभूमी कुळ पवित्र, देश पवित्र. ज्या गावात रहिवास केला ते गाव पवित्र. पहा संताचं पावित्र्य कसं आहे. ऐका पवित्रतेचे मैमान. पावना पावन आहे आन. जे गावी वटले साधू सज्जन ते गाव पावन त्यांचे नि. मुक्ताबाईमुळे आपला परिसर पवित्र. आता निवृत्तीनाथाची उद्या यात्रा आहे त्यांच्यामुळे त्र्यंबकेश्वर. सोपान देवामुळे सासवड पवित्र. तुकोबरायामुळे देहू पवित्र. नाथ महाराजमुळे पैठण पवित्र. इकडच्या परिसरामध्ये संत गजानन महाराजमुळे संत नगरी पवित्र. आणि आळंदी
ज्ञानोबरायामुळे पवित्र. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराची. म्हणजे गावसुद्धा पवित्र आहे. त्यांच्या मुखातून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं, भागवत कथा, रामायण कथा, ज्ञानेश्वरी गाथा हे सगळं बाहेर पडलं. म्हणून ते सगळे ग्रंथ कसे आहे पवित्र. ज्या तीर्थाच्या किंवा क्षेत्राच्या ठिकाणी त्यांनी कथा केली असेल ते कथाही पवित्र, ते तीर्थही पवित्र आणि क्षेत्रही पवित्र. तेची तीर्थ तेची क्षेत्र, जगी तेची पवित्र, हरिकथेशी मैत्र जया पुरुषा. ते सगळं त्यांनी पवित्र करून टाकलं. त्यांच्या मुखातून भगवंताचं नाव बाहेर पडलं. नाम पवित्र आणि परिकर, बाप रखुमा देवी वराचे. एवढ्या गोष्टी त्यांच्यामुळे पवित्र आहे. या बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, देव पवित्र. अर्जुनाला विराट स्वरूप दाखवलं तेव्हा अर्जुनानं देवाचं वर्णन केलं. तरी वशिगा तू परब्रह्म, जया विसंबते महाधाम, पवित्र तू परम जगन्नाथा. देवा तुमच्यासारखं जगात पवित्र काहीच नाही. पण देव म्हणता मी कोणामुळे पवित्र आहे? माझे ठाई पवित्रपण, ते मज भक्ताचे निजान. या लागी भक्ता मागे मी आपण, धावे चरण रेणू वंदावया. म्हणजे त्यांच्यामुळे देवसुद्धा पवित्र. आता त्यांच्या कथा आहे, भागवत कथा आहे, रामायण कथा आहे, शिवपुराण कथा आहे, सगळ्याच कथा आहे. या कथेचं आयोजन करणारे पवित्र, सांगणारे पवित्र, ऐकणारे पवित्र, सहकार्य करणारे पवित्र. अशा या भगवंताच्या कथा आहे. त्यांच्यामुळे आपले दोष जळून जातात. जळती दोषाचे डोंगर, गाती ऐकती सादर, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा. जे पवित्र हरिकथा. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर. जे पवित्र हरी कथा. या कथेमध्ये बी आनंद आहे की नाही? बोल ना. कथेमध्ये आनंद आहे की नाही? आहे की नाही पवित्रपणा? हा आनंद तुम्हाला घरी भेटेन काय? तुम्हाला काय? आम्हाला तर भेटतच नाही. असे कीर्तनकार भागवतकार घरामध्ये कुदले बाया म्हणतील काय झालं बांद्रा जात चले काय नाही. ज्याला अनुभवाच्यानं घरी जाऊन कुदून पहा. हा आनंद परमार्थाचा इथं आहे. केवढा पवित्रपणा आहे, केवढं सोहळा आहे. चालले का भाऊ? भाऊले म्हटलं
खास कामगिरी असते मग 40 वर्ष असेच गेले मला लयनच आहे. म्हणजे कथा पवित्र, करणारे पवित्र, ऐकणारे पवित्र, सहकार्य करणारे, असं या पवित्रपणाचा महिमा आहे. आता संतांचा देह कायम पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व. नाम चिंतनामुळे देह पवित्र होतो म्हणून त्यांचा देह कायम पवित्र आहे. पण आपल्या देहाचं काय? आपला देह येतानाही अपवित्र आणि जातानाही आले की इर्दी मेले की सुतक. आहे का आपण पवित्र? अपवित्र विटाळाचे रुधिर ते गोठवणी झाले शरीर, निंदेद्वारी जन्मोनी न रामी पवित्र म्हणवे ते. आहे का पवित्र? येताना बी नाही जाताना बी. बरं, आल्यानंतर तरुण मंडळीनं जास्त अपवित्र करणं लावला. 10 रुपयाची पुडी एवढी इमानदारीनं कालवायची काही गरज आहे? होबाळल्यात टाकता, मुत्रीचे कोपरे लाल, संडासचे कोपरे लाल, लोकांचे वटे लाल. काय रोग आले हाडवायले काय माहिती. उद्याचे तुम्ही भारताचे आधारस्तंभ आहात. विज्ञानाला तुमची गरज आहे, अध्यात्माला तुमची गरज आहे, शेतीला गरज आहे, MIDCला गरज आहे, सैन्यात गरज आहे, राजकारणात गरज. आणि आताच तुम्ही शरीर खराब करून घेसान तर पुढे कसं होईल? एका ठिकाणी जेवण करायला बसलोय, तरुण पोरगा आमच्या शेजारी जेवण करायला बसला आणि त्याची जेवणाची पद्धत पाहिली असं वाईट वाटलं. जीभ बाहेर काढायची, त्याच्यावर घास ठेवायचा आणि मग मंदी वळायची. म्हटलं हे असं मशीननी व्हायला आपण कुठे. घरमालक म्हणे महाराज तुम्ही जेव्हा गुटखा खाऊन त्याचं तोंड सडलं, त्याला आई करता येत नाही, घास बी गिळता येत नाही. ते शिडी कॅसेट कशी आपाप जाते बाहेर येते, तसं हे चालू आहे. कसं होईन तो हो पुढे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, शरीर दुःखाचे कोठार नाही अपवित्र शरीरा. मग पवित्र होणार नाही काय? महाराज आम्ही घेता हरिपाठामध्ये, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. कोणाचा? ज्याचा अपवित्र आहे त्याचा देह नामचिंतनानं पवित्र होतो. ज्या अर्थी पवित्र होतो त्या अर्थी तो अपवित्र असला पाहिजे. म्हणजे नंतर माहीत पडलं की नाही आपल्याला की नामचिंतनानं पवित्र होतो, त्या अर्थी तो अपवित्र असला. उदाहरण द्यायचं झालं, आता हे समोर मंडळी बसली आपली सगळ्या ओळखीची. तुम्हीच कधी एकामेकाला विचारलं का हो भाऊ बरं वाटतं आता? मग आम्ही काय समजू? याचा अर्थ आजारी होते, त्या अर्थी आता बरं का हो कधी आले सुटून म्हणजे गुतेल होते. नंतर माहीत पडलं की नाही, हां उतरली वाटते म्हणजे टाकेल होती. विठाल विठाल व्याकरण कच्चं होतं काय ते व्याकरण आपण नंतर पाहू. पण तुकोबऱ्यांना याच्यातून एक असा महत्त्वाचा अर्थ अभिप्रेत आहे की पवित्रांना सोवळ्याची गरज नाही. हे बरोबर आहे, पण सोवळ्यातले पवित्र आहे किंवा नाही हे सांगता येत. क्षमा मागून बोलतो, सोवळ्यातले चांगले चांगले जेलमध्ये जाऊन बसले. कोणावर टीका करायची नाही, कोणाचे संबंध असतील तर मी जाहीर क्षमा मागतो. पण ज्या अर्थी टी व्हीवर सगळ्या लोकांनी पाहिलं की जेलमध्ये गेले त्या अर्थी ते अपवित्र असले. न्याय केव्हा कोहावी लागू, आपल्याला टीका करणं नाही, पण असं दिसलं. मग कसे अपवित्र त्याची 2 उदाहरणं पाहू. पूर्वीच्या काळी नदीकाठी गाव होते, आता स्थलांतरित झाले. इकडच्या गावातली बाई नदी ओलांडून तिकडच्या गावात भाजीपाला विकण्याकरता गेली. 4 वाजेपर्यंत भाजीपाला विकला आणि अचानक पाऊस पडला, नदीला पाणी आलं. बाईला पोहता येत नाही, मुक्कामी राहू शकत नाही, घरी गेल्याशिवाय गत्यंतर नाही. मग तिकडच्या काठावर 2 संन्यासी त्याच्या झोपडीत बसले होते. ही माऊली त्यांच्याकडे गेले की महाराज भाजीपाला विकण्याकरता आली होती, अचानक पाऊस पडला, नदीला पाणी आलं, मला तिकडच्या काठावर पोहोचून द्या, माझी मुलं मालक वाट पाहत असतील, संध्याकाळ झाली. त्यातला मोठा संन्यासी म्हणे बाई आम्ही सोहळ्यात आहे, आम्ही असं काम करणार नाही, तुम्ही तुमची व्यवस्था पाहून घ्या. म्हणे महाराज लोकांना सांगता जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, हे असं बोलणं तुमचं? मी मुक्कामी राहू शकत नाही, पोहता येत नाही, मला तिकडच्या काठावर पोहोचून द्या, माझे मुलं वाट पाहत असतील. तो म्हणे बाई तुमची व्यवस्था तुम्ही करून घ्या. दुसरा संन्यासी उठला, एक पोतं घेतलं, त्या बाईला पोत्यात बसवलं, खांद्यावर घेतलं आणि तिकडच्या काठावर. व्यवहार संपला, बाई घरी गेली. हा लहाना संन्यासी परत आला आश्रमात. मग मोठा संन्यासी त्याच्यावर रागवला, तुला लाज वाटत नाही? सोहळ्यात आहे, माझ्यापेक्षा लहान आहे आणि खुशालबाई खांद्यावर घेतली, तुला लाज वाटत नाही? सोहळ्यात आहे, खुशालबाई खांद्यावर घेतली.
तो म्हणे का रे, ती बाई घरी गेली, मी परत आलो, माझ्या ध्यानी म्हणे काही नाही, आणि तू काहीच केलं नाही, तुझ्या ध्यानातलं का बरं जात नाही? तू सोवळ्यात आहे ना. वरी भगवा झाला ना सोवळ्यात होता की नाही, पवित्र होता का? वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणूनही साधू जगी विटंबना, परमार्थाची विटंबना आहे. संत महात्मे बाहेरी कर्म शाळला, भितरी ज्ञानी उजळीला, या पर्याला पाखाळा एका, ज्ञानानं अंतर उजळलं म्हणून आतून शुद्ध, बाहेरच्या कर्माचा त्याग केला म्हणून बाहेरून शुद्ध, त्याला म्हणता पवित्र. सोवळ्याची गरज नाही. चालले भाऊ, कोणावर ध्यान ठेवा. जाऊ द्या काही अर्जंट काम असेल. माणसाच्या मागे कामं राहतात. पहिलं उदाहरण आपण पाहिलं. आता हल्ली आमच्या भागात, आमच्या विठ्ठलशी लांडेवाशी बोललो आम्ही की पिंपळगावची यात्रा चालू आहे. त्या यात्रेमध्ये एकदा सर्कस आलती मागे बरेचसापूर्वी. 3-4 दिवस त्या सर्कसचा खेळ चांगला चालला आणि त्याच्यातील लिसडी आजारी पडली. काय म्हणता इकडे, रिस अस्वल, त्या आजारी पडलं, त्याला दवाखान्यात घेऊन गेले. मग आता याचं काम कोण करीन? त्या मालकानं जाहिरात काढली की जे काही सुशिक्षित मुलं असतील त्यांना कोण्या प्राण्याची ॲक्टिंग येत असेल त्यांनी मुलाखतसाठी सर्कसमध्ये यावं. बरेच मुलं गेले, पण हा एकच पोरगा ट्रेन निघाला, त्यानं अस्वलाची ॲक्टिंग करून दाखवली. मालकानं सांगलं 7,000 पगार देतो खाऊन पिऊन. तो मुलगा म्हणे नोकऱ्या लागताना तो जॉईंट होऊन गेला. कला वाया जात नाही, कोणती बी कला असो. राष्ट्रसंत म्हणता एकची तरी कला असू दे अंगी, कला वाया जात नाही. पण लोक कला कमवत नाही. 7,000 पगार. मग आता तो सर्कसमध्ये गेला, मग त्याच्या मापाचे कपडे शिवून आणले सोवळं. अस्वलाचे कपडे. बोल नका रे, नंतर बोलला ना भाऊ नंतर बोलला ना. कपडे शिवून आणले, त्या पोऱ्याला घातले. असं काम केलं पोऱ्यानं की सर्कसमध्ये गर्दी वाढली. हुबेहूब अस्वलाची ॲक्टिंग. मग सकाळी तो तंबू झाडून काढण्याकरता सगळ्या प्राण्याचे पिंजरे बाहेर आणून ठेवायचे. लोक त्यांची गमता पाहायचे. ज्या प्राण्याला जो पदार्थ आवडीन त्यांच्या पुढे टाकायचे. एकानं केळाची फणी आणली, त्या अस्वलाच्या पुढे फेकली. तेवढ्यात वाघानं उडी मारली अंगावर आणि ते केळाची फणी हिसकली. हा गेला घाबरून अस्वलावाला की आता काही केळं खात नाही, पण आपला सत्यानाश केल्याशिवाय राहत. पण त्या वाघानं काय केलं, डाव्या हातात फणी घेतली, उजवा हात त्या अस्वलाच्या मानेवर ठेवला आणि त्याला सांगलं घाबरू नको, मलाही 7,000 पगार आहे. वाघ होता का? वाघाचं सोहळं होतं, पण वाघ होता का? वाघाचा कलभूत दिशे वाघाईसा, परी नाही दशा साच अंगी. ते सोहळं आहे पण आतून तसे नाही. रावण साधूच्या वेशात सीतामाईला भिक्षा मागण्याकरता गेला. सीतामाई भलत्याच माणसाला साधू समजली, केवढा घोर झाला, मग आपला केवढा होईल. हनुमंतराय लंकेत गेले तपास करण्याकरता. तपास केला, शमकुशल विचारलं, बोलता बोलता संध्याकाळ झाली.
हनुमंतराय म्हणता आई साहेब इथं जेवणाची व्यवस्था काय लंकेत? आई साहेबानं सांगलं शहापूरला सप्ताह चालू आहे, 2 टाईम पंक्ता आहे, तिथं जा तुम्ही जेवण करून घ्या. हनुमंतराय म्हणत आपण हरिपाठाला नाही काकड्याला नाही कसं काय जेवण करायला जा? मग म्हणे रावणाची बाग आहे याच्यात ते फळं खा. हनुमंतराय त्या बागेत घुसले, पोटभर फळं खाल्ले, पण स्वभाव नडला. ते झाडं मोडून तोडून डांगा फेकून दिल्या, सगळ्या बागेचा धिंगाणा केला. रावणाच्या माणसानं पकडलं, रावणाच्या पुढे उभं केलं. रावणानं आदरानं विचारलं कोण आपण? म्हणे आम्ही रामाचे दास आहोत. म्हणे लंकेत कसे काय आले? म्हणे सीतामाईचा शोध लागण्याकरता. मग परत का बरं गेले नाही? म्हणे मुक्कामी गाड्या चालल्या गेल्या. बरं अतिथी देवो भाऊ, तुम्ही आमच्या बागेतले फळं न विचारताना खाल्ले, हे तुम्हाला शोभलं का? तुम्ही रामाचे दास आहे ना. तर हनुमंतरायानं उत्तर दिलं तो शरीराचा दोष आहे. भूक लागल्यावर काही ना काही खाणं पडीन ना. मग 2-4 फळं खाल्ले तुम्ही काय नंगे होऊन? अरे सोन्याची लंका आहे ना तुमची. रावण म्हणतो काही हरकत नाही, शरीराचा दोष आहे, खाल्ले तर खाल्ले, पण फळं खाल्ल्यावर आमच्या बागेचा सगळा धिंगाणा करून टाकला, याचं कारण काय? तर हनुमंतराय म्हणे तो आमच्या समाजाचा दोष आहे. कधी रामाची बाग असती तर आम्ही सत्यानाश केला असता. असे काही लोक काही गावले आढळून येतात, सप्त्याले वर्गणी देत नाही, पण हिशोबाहून धिंगाणा घातल्याशिवाय राहत नाही. हनुमंतराय बिभीषण महाराजकडे मुक्कामी राहिले. सकाळी देवपूजा केली आणि पितृपक्षाची वेळ, भाद्रपद वद्य पक्ष. लंकेतले राक्षस सोवळं नेसून पितरांना पिंडदान टाकत होते कावड्याच्या पुढे. हनुमंतराय त्याच्या पाया पडत की लंकेतले राक्षस पितृपक्ष मानता आणि आपल्या अंधश्रद्धा म्हणता. किती पुढे चाललो आपण. ते कावड्याच्या पुढे घास टाकत होते सोवळं नेसून, गंध वगैरे लावून. हनुमंतराय त्याच्या पाया पडत की काय माणसं पवित्र आहे, सोवळ्यात आहे. पण थोड्या वेळानं गंमत पाहिली. जसे कावडे जमा झाले त्यानं ताट खाली ठेवलं, सगळे कावडे खाऊन टाकले. होते का पवित्र? सोवळ्यात होते पण पवित्र. म्हणून तुकोबऱ्यांनी 2 शब्द वापरले, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. पण तुम्ही काही म्हणा, हा श्लेष अलंकार आहे. मराठी व्याकरणामध्ये एक श्लेष अलंकार भाग आहे. तुमच्या व्याकरणात सुद्धा असे हिंदीमधल्या. पवित्र म्हणजे शुद्ध, सोवळं म्हणजे मग सारखं झालं ना हो. हे तुकोबरायाचं व्याकरण चुकलं. तुकोबरायाचं व्याकरण चुकत नाही, आपलं चुकत नाही का? सध्याचा काळ मराठी, हिंदी, इंग्रजी सगळी भेसळ करता आणि तिसराच अर्थ तयार होतो. मग एकच भाषा चांगली बोला ना. एक तर मराठी चांगली बोला, हिंदी चांगली बोला किंवा इंग्रजी चांगली बोला. ज्याच्यावर प्रभुत्व असेल ती बोला ना. आळानी माणसाकून चूक झाली चालते, पण चांगल्याकून चुका होत आहे. आळानी माणूस कसं, नीट लक्ष द्या. एका खेड्यातल्या म्हातारीचा नातू आजारी पडला. आजार होता संडासन वांत्या. दवाखान्यात नेलं, इंजेक्शन गोळ्या घेतल्या, घरी आणलं. नातू 2 दिवसानं बरा झाला. अंगणात खेळायला लागला आणि आजी ओट्यावर बसलेल्या. आणि ते डॉक्टर ट्रीटमेंट करणारे 3ऱ्या दिवशी त्या गलीनं आले. मग त्यांनी पाहिलं की आजीचा नातू चांगला झाला, खेळतो आहे बरं. मग डॉक्टरांनी त्यांच्या भाषेत विचारलं. नीट लक्ष द्या व्याकरणाकडे. डॉक्टरांनी त्यांच्या भाषेत विचारलं, काय आजी नातू ओके? ती म्हातारी म्हणे नुसता ओके नी संडास बी करेतो. कोकडे चाललं व्याकरण. डॉक्टरचा ओके इंग्रजी मधला, म्हातारीचा ओके झाला ना घोर. माझा किती व्याकरण चुकत असेल काही अंदाज आहे. मागे आलो मी स्टँडवर, उमाकांत लांडे विठोबा भेटले. चला म्हणे महाराज चहा घ्यायला. आम्ही चहा घ्यायला गेलो. आमच्या समोर एका माणसानं आलूवडा विकत घेतला हॉटेलमध्ये. पुरे पैसे भरले. बाहेरचं टप्पर काढ जाय, मधला आलू आणि मसाला खात जाय. मी ना म्हटलं का रे, पुरे पैसे भरले आलूवड्याचे, मी असं बाहेरचं खातो ना, बाहेरचं फेकतो ना, आतलं काहून खातो, असं काय? तो म्हणे डॉक्टरनं सांगलं बाहेरचं काहीच खायचं नाही. अरे कोकळे चाललं हे व्याकरण. कठीण आहे बापा, कठीण. बाहेरचंच खाऊन आला आणि डॉक्टरनं नाही सांगलं म्हणतो. किती व्याकरण दोष आहे. पण कशा करता बोलायचं असं मला तेच समजत नाही. माझं कीर्तन झालं आणि दुसऱ्याशी एका सप्त्यात बाईचं कीर्तन होतं. तो अलाउन्स करणारा म्हणे उद्या रात्री लेडीज बाईचं कीर्तन आहे. लेडीज बाईचं, एक तर लेडीज म्हणणे तर बाई म्हणे. किती दोष लागतो आपल्याला. बरं चांगले आमच्याकडचा एक सुशिक्षित माणूस मुंबईला गेला. पाठीच्या मणक्याचा आजार होता. डॉक्टरांनी तपासलं. हे भाऊ अर्धे उठून राहिले, खाली बसून राहिले. शांत बसा.
जिथं मनका दुखत होता तिथं डॉक्टरनं बोट ठेवलं, म्हणे भाऊ इथं दुखतं काय? तो म्हणे हाव डॉक्टर साहेब. मग डॉक्टर सांगा चांगलं साहेब तुमची गादी सरकली बरं. तो म्हणे शक्यच नाही, माझ्या लग्नातली गादी येईन कशी काय सरकीन म्हणे. कसं करावं? इकडे चाललं हे व्याकरण लयच कठीण काम झालं. हा बांधता लोक माझी पाण्याची वॉटर बॅग घेत, पाण्याची वॉटर बॅग इकडे चाललो आपण. आज रात्री माझी नाईट आहे. एक तर रात्री म्हण नाही तर नाईट म्हण, काहीतरी एक करा ना. कसेही बोलता लोक. कोरोनामध्ये एका माणसाचं लग्न झालं, मुंबईला नोकरीला होता. गरीब बाई भेटली, अडाणी बाई भेटली, करून घेतली. एक तर पोरी भेटता नाही. लोक आम्हाला म्हणतात तुम्ही कीर्तन करता, मग कीर्तनात एखादी पोर पाहा. म्हटलं कीर्तना पोरी पाहू का मी? लोक मला नाव नाही ठेवणार. काही सल्ला येतं लोक. बरं एखाद्याचं जोडला ते बी अंगाशी येऊन राहिलं. एका पोऱ्याचं जोडलं आणि त्यानं पत्रिकेत आमचेच नावं टाकले आशीर्वाद म्हणून. गेलो बापा लग्नाला, तो शेवाया खाऊन आला, नवरी पोहून गेली. काय कोणी कोणी ध्यान ठेवा, काही समजायला. त्याला शेवाया खाऊ दिल्या आम्ही ना. म्हटलं आरामशीर खायचं होतं. मग सांगलं, म्हटलं का रे भाऊ नवरी पोहून गेली. म्हणे का हो बाबा तुम्ही कसं पाहिलं? म्हटलं मला माहिती आहे का त्या पोरचं 4G 5G आम्हाला समजत बी नाही म्हटलं. तो म्हणे आता काय करू? म्हटलं मारुतीचा शेंदूर काढून ते अंगाला होता. त्याला इलाज नाही आता. कोरोनाच्या काळात कमी लोकात लग्न केलं आणि बायकोली मुंबईला घेऊन गेला. आता बाई आळा नाही, शिकेल नाही, काही नाही, सही येत नाही, शुद्ध बोलणं माहीत नाही, काही नाही. मग त्याचे मित्र म्हणे का रे लग्न केलं? आम्हाला बोललं नाही. म्हणे भाऊ कोरोनाचा काळ होता, 20 लोकांची परवानगी होती, करून घेतलं कसं तरी. मग म्हणे आम्हाला फॅमिली काही परिचय म्हणे या रविवारी आपल्या घरी. कोणी गेलं नाही पण एक गेला त्याच्याकडे. त्या गेल्यानंतर यानं स्वागत केलं, बसले सोफा सेटवर. मग आता बाईले इंग्रजी समजत नाही, माहीत आहे ना. त्या बाईले म्हणतो त्याच्या सगळं आय वॉन्ट 2 कप टी. त्या बाईले वाटलं 1 महिना झाले नांद्याला आलो, आपण काहीच कपटीपणा केला नाही, आणि मालक आपल्या तोंडावर म्हणतो 2 कप टी. त्या बाईचा संताप अनावर झाला. ती म्हणे तुझी माय कपटी, तुझ्या बाप कपटी, तुमची खानदान कपटी. मराठी सांगायला रोग आलता का? काय भावात गेला तो कपटीपणा. असे बरेचसे उदाहरणं आहे. मराठी शाळेच्या शिक्षकांनी उन्हाळ्यात सहल काढली. डबे घेतले, पाण्याचा जार घेतला. मग कुठं जेवण करायचं? मी एका शेतात मोठा आंबा दिसला, त्या आंब्याची सावली दाट, त्याच्या खाली जेवण करायला बसले. आंब्याला कैऱ्या लागल्या होत्या. तो रखवालदार वर बसला होता झाडावर. एक पोऱ्या म्हणे गुरुजी कैरी. गुरुजी म्हणे डोंट टाक. कैरीबद्दल बोलायचं, डोंट टाक. हात लाया त्याने कैरीले, तेवढ्यात वरून 2 कैऱ्या पडल्या. दुसरा पोऱ्या म्हणे गुरुजी आम्हालाही कैरी. म्हणे डोंट टाक. अजून 2 पडल्या. तिसरा म्हणे गुरुजी आम्हाला कैरी. म्हणे डोंट टाक. तो वरचा म्हणे तुझ्या बापाचा माल आहे का? 2 टाक 2 टाक. काय लावलं? 4 टाकल्या ना म्हणे. कुकडे चाललंय व्याकरण, कुकडे डोंट टाक आणि कुकडे 2 टाक. असं कठीण काम होऊन राहिलं. बाबा 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 हां जास्ती कैऱ्या टाकेल पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नागपूर तालुक्यात सांगवे नावाचं गाव आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपोआप रोष होऊन राहिला. सावदे सावद, पारोळे पारोळा, चोपडे चोपडा, असं आपोआप रोहन शब्दाचा होऊन राहिला. तिथे MIDCच्या काठी ते गाव आहे. 2 नवरा बायको शुद्ध हवा खाण्याकरता संध्याकाळी बाहेर फिरायला आले. त्यांचं फिरणं संपलं, गावाकडे परततात. त्याच गावात रहिवाशी सांगवे नावाच्या, पण त्या गावाला आता सांगो म्हणतात, शिवा सांगो. मागून एक खेड्यातला माणूस चालला होता आणि संध्याकाळी त्या गावातले लाईट लागले. मग त्या खेड्यातल्या माणसानं त्या जोडप्यातल्या माणसाला विचारलं, भाऊ या गावाचं नाव काय हो? तो म्हणे सांगो. त्याचं काय चुकलं? अजून पुढे गेला. तो म्हणे भाऊ सांगा ना या गावाचं नाव काय? तो म्हणे सांगो. तो म्हणे तुम्ही सांगा ना काय त्या बाईले सांगो सांगो करता म्हणे.
गावाचं नाव काय होतं सांग व काय भावात गेलं ते सांगू विठ्ठल विठ्ठल बरायचं व्याकरण असं नव्हतं. तुका म्हणे ताळा नाही तया अवकळा. सहकार क्षेत्रातला ताळेबंद शब्द तुकोबराच्या माथ्यातून सगळ्यात अगोदर निघाला. ज्याचा ताळेबंद जुटला त्याच्या अवकाळा होत नाही, ज्याच्या अवकाळा होता त्याचा ताळेबंद जुटत नाही. तुकोबरायचं शुद्ध व्याकरण आहे. म्हणून तुकोबरायांनी ते शब्द वापरले ते बरोबर आहे. पवित्र सोवळी एकतीच बरोबर. महाराज या आम्हाला कळलं. अजून काय लक्ष नाही अभंगाच्या दुसऱ्याच्या. अखंडित प्रेम भाव. देवाबद्दलचं प्रेम अखंडित, देवाबद्दलचा भाव अखंडित, देवाबद्दलची आवड अखंडित. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण अखंडित राहावे असे वाटते पायी. हरी तुझे नाम गाईन अखंड आणिक पाखंड नेणे काही. त्यांना फक्त देवच आवडतो. आपल्यालाही देव आवडतो म्हणून एवढं लोक जमले की नाही. पण सप्ताह आहे तोपर्यंत कथा कीर्तन हरिपाठ काकळा आणि हे झालं. हरिपाठाले 5 जण, दिंडीमध्ये 4 जण. आवड कमी होते. संतांची आवड कमी होत नाही. किती आवडतो देव. बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया. जीवीच्या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझं वाचून केशवा आणून आवळे. आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे. ऐ पोऱ्या बोल नको रे. शांत बसा ना. का बरं जावे करता ना. आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे. रिघो लागे घडे प्रेमैसे वाढतेनी प्रेमे. मज भजती ते महात्मे परी दुजेपणे मनोधर्मे शिवतले नाही. जयाची आवडी केली मजशी कुळवाडी. भोग मोक्ष बापुडी त्याजिली कुळे. माझ्या आवडी करता स्वतःच्या आवडीचा त्याग करतात. वाढत्या प्रेमानं मला भजतात. मला भजत असताना दुसऱ्या देवतेचा विचार त्यांच्या मनात येत नाही. किती आवडतो.
बहु आवडसी जीवापासून या. बोल नका रे. देवानं विचारलं तुकोबारायांना की मी तुम्हाला किती आवडतो. म्हणे देवा खूप आवडतो, तुझ्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. मग तुम्हाला काही वीट येत नाही काय. वीट नाही पांडुरंगी वाढे अंगी आर्त ते देवा, तुझ्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. उलट आवड निर्माण होते आणि तू एवढा आवडतो की तुझा विरह आम्हाला सहन होत नाही. तुझ्यामुळे बाकीच्या गोष्टीचा वीट आला. सर्वसंगी वीट आला, सर्वसंगी वीट आला. तू एकला वडली, सर्वसंगी वीट सर्वसंगी वीट आला. तू एकला, तुझ्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. तुकोबारायानं काय केलं. विषय 5, इंद्रिय 5, आवडी 5 आपल्या. संताचे विषय 5, इंद्रिय 5, आवड मात्र 1, फक्त देव. आता उन्हाळा येईन, आपण घरात बसलोय. शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयावर आपल्याला पाहायचं आहे. शब्द विषय कानाचा आहे, रूप विषय डोळ्याचा आहे, त्वचा स्पर्श विषय, पुन्हा रस जिभेचा विषय आणि गंध नाकाचा विषय. 5 विषय, 5 इंद्रिय, संताची आवडी. उन्हाळ्यामध्ये आपण घरात बसलो, नुसता कानावर आवाज पडला, घ्या रे आंबे. डोळ्यानं पाहिले काय. घ्या रे आंबे. कान आणि आंबा शब्द एकरूप झाले, खाण्याची आवड निर्माण. घराच्या बाहेर आलो, आंब्याचा रंग पाहिला पिवळा, जर्द आंबा पिकलाय. डोळा आणि आंब्याचं रूप एकरूप झालं, खाण्याची आवड. पण नरम पोत्राचा आहे का जाड्या पोत्राचा आहे. मग हात लावून पहा, स्पर्श. हात लावला तर नरम पोत्राचा आहे, पण नासला आहे का चांगला आहे. मग नाक लावून पहा. लोक नाक लावता की आंब्याला. चांगला असला तर खाता, नाही तर खायला नाक लावता. नाक लावायचे 2 प्रकार. नाकानं सांगलं की आंबा चांगला आहे, मग लागतो कसा, हातावर घ्या आणि चाटून पहा. डोळा मीची देखिला, कानी मीची ऐकिला, मनी मी भाविला वाणीला वाचा. सर्वांगी सर्वा ठाई मीची नमस्कारला जिही, दान पुण्यादिकेची पायी माझी याची मोहरा. जयाचे निवाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेच रूप. जयाचे मन संकल्प माझा चिवाहे, माझी कीर्ती विन नाही. जयाचे रीते श्रवण तो सर्वांगा भूषण सेवा माझी. कायिक भाव, वाचिक भाव, मानसिक भाव असा देव त्यांना आवडतो. तुकोबारायांनी कायदा केला, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुका बरा देवा. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बैरा करून ठेवी देवा. तुका म्हणे मजाव घ्याचा कंटाळा, तुची एको गोपाळा आवडसी. आवड हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, पाहिन श्रीमुख. एवढी आवड तुकोबारायाची आहे, ज्या आवडीमध्ये कंटाळा नाही. नाजून प्रेमभाव पाहायचा असेल तर 700 वर्षापूर्वीचा नामदेव महाराजचा अभंग पंडित सुरेश वाळकर यांनी गायलेला मालकंस रागातला. विठ्ठल आवडी प्रेम भाव,
परमहंस रागातला अभंगाचा पंडित सुरेश वाळकर, तो ऐकून आपल्याला आवड निर्माण होते. त्यांची आवड काय अशी, याला म्हणता प्रेमभाव. आता प्रेमभावाचे 3 प्रकार चांगले आहे. लक्षावत प्रेमभाव, घृतवत प्रेमभाव आणि मधुवत प्रेमभाव. लक्षावत प्रेमभाव, लाख समजते ना, लाख हे टपालची थैली पॅक केली की ते गरम करताना ते शिक्का मारता. जोपर्यंत उष्णता आहे तोपर्यंत लाखेचा प्रेमभाव दिसून येतो. उष्णता कमी झाली की जशीची लक्षावत प्रेमभाव. घृतवत प्रेमभाव, तुपासारखा दर्जेदार पौष्टिक पदार्थ आयुर्वेद शास्त्रात दुसरा कोणताच नाही. पण त्या तुपाच्या दर्जेदारपणा जरी असला त्याच्यामध्ये गोडवा नाही. तुपामध्ये साखर टाकावी लागते तेव्हा त्याला गोडवा येतो. पण तिन्ही काळात सारखं राहत नाही. उन्हाळ्यात फरक, हिवाळ्यात फरक, पावसाळ्यात असा काही लोकांचा फरक पडतो. पंढरपूरला येता प्रेमभाव आहे म्हणून येता की नाही. 8 दिवसापासून तयारी करता. दसम्याचा गठ्ठा, चटणीचा डब्बा, लाडू, शेव, चिवडा, 10-12 इस्त्रीचे ड्रेस. एवढं वजं मिरवायची काही गरज आहे का? आता सगळं मुबलक आहे. बरं, पंढरपूरला आली एवढं वजं घेऊन, लाडू आणला, शेव चिवडा आणला, लोणच्याचा डबा आणला, खाता नाही, कोणाला देता बी नाही. कमाल जागी लोकांच्या पोटात जाऊ द्या ना, वाया जायपेक्षा. एवढं वजा आणलं आणि चंद्रभागेतून स्नान करून आले. महाराजची गणगोई, यायचा अष्टगण, यायचा बुक्का आणि त्याचं कपाय. म्हटलं का हो, सगळं आणलं, नेहमी आणलं. प्रेमभाव पाहिजे, हे असा प्रेमभाव. असं नाही चालत. देवाची पूजा स्वतः करावी, देवाला पाणी स्वतः आणावं, देवाची स्तुती स्वतः करावी. मी शहापूरला कीर्तनाला चाललो, तुम्ही देव नाणून घ्यायचा का? उपकार करतो कोणावर? 40 वर्षे वारी केली आमच्या भागात एकाने. आणि देवपूजेला बसला आणि बाईला उदबत्ती ठेवायची आदमी ताटातला देव मारून फेकला बाईला. काय असे उभरे लोक आहे हो. अशा लोकांकरता ज्ञानोबरायानं ओवी तयार केली. ना तरी घरी माता आणि पितरा, धड बोली नाही संसारा, बाहेरी विश्वभरी आदरा. मूर्खुजेचा बाहेरगावच्या सप्त्यात 8-8 दिवस हजर राहतो, वर्गणी देतो, पंगत देतो, घरी आला की आग लागते तोंडाले. काय असे कामाचे माणसं हो. म्हणून तुकोबरायांनी त्यांचा निषेध केला आहे. हे तुपासारखे आहे, गोडवा नाही. तिसरा मधुवत प्रेमभाव. मध 70 ते 80 फुलाचा मकरंद मधमाशा गोळा करतात. आपलं विज्ञान पुढे चाललं. आपण अगोदर सेंटरिंग तयार करतो, नंतर स्लॅब टाकतो, तरी बी घरं गळतात. पण मधमाशा 70 ते 80 फुलाचा मकरंद गोळा करताना असं रसायन तयार करताना झाडाच्या फांदीच्या खाली स्लॅब टाकतात. एक थेंब गळत नाही. उन्हाळ्यासारखं, पावसाळ्यासारखं, हिवाळ्यासारखं. तसा तुकोबरायाचा प्रेमभाव. 3 वर्ष दुष्काळ पडला, अण्णा वाचून पत्नी वारली, 1 वर्ष खायला भेटलं नाही. तुकोबरायाचे सगळे प्रमाण सारखे. पावा, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे झाले देवा, बाईल कर्कशा, बरे झाले देवा, घडली एकादशी. आमच्याकडे एकाची बकरी मेली, तो म्हणे देवाले बकरी खपली नाही. म्हटलं साल्या तू मेला नाही, हे भाग्यवान. दुसरी घेतो ना, देवाले काय दोष देतो रे. असे कठीण लोक आहे. ज्यांचा आवडता दे अखंड. बसा ना भाऊ, भाऊ काय लावली सर्कस. अखंडित प्रेम भाव, त्यांचा प्रेमभाव कमी जास्त होत नाही. बरोबर महाराज, हेही लक्षण आम्हाला समजलं. अजून काय लक्षण आहे अभंगाच्या तिसऱ्याच्या.
हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि हरि जय हरि हरि जय कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय शक्ति मुक्ताबाई की जय हरि जय हरि जय हरि जय विठोबा रखमाये ओ बालक माये विठोबा हरि हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय विठोबा रखमाई रखमाई हरि जय हरि जय जय विठोबा रखमाई रखमाई विठोबा झाला समजा उचल्याचा टाइमच झाला आता काढले बापा काढले म्हणते सरती पुरती धन ते बोल नका भाग्याच्या बाबतीत सरते पुरते धनाच्या बाबतीत सरते पुरते सरते पुरते याच्या बाबतीत सरते त्यांच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही भाग्याचे शास्त्रानं 6 प्रकार सांगितले
इहलौकिक भाग्य, पारलौकिक भाग्य, परम भाग्य, ज्ञानाचं भाग्य, वैराग्याचं भाग्य, भक्तीचं भाग्य, 6 प्रकार सांगितले. इहलौकिक भाग्य, भाग्याचे नि वळसे, उद्यमाचे नि मिसे, समृद्धी जाता पैसे घररी घे. संतांनी याच्याकरता प्रयत्न केले नाही, पण आध्यात्मिक संपत्ती त्यांच्याकडे नांदायला लागली. आपण दरिद्री म्हटलं आहे आपल्याला ज्ञानोबरायानं. एकाच्या बोल नका रे, पुढे या, चिप सायलेन्स, दिस इज नॉट गुड. सोन्याच्या मोहरा गाळून ठेवल्या एकाच्या वडिलानं आणि सांगितलं की अडचणीच्या प्रसंगी काढून घेजो. तो त्याच्यावर बसून उपाशी राहे. काही फायदा आहे? प्रयत्न करणं. निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया सहस्रवरी, तेथे बैसोनी उपवास करी दरिद्री जे. ते भावले काय नसला तर प्रयत्न महत्त्वाचे. उदाहरणार्थ तुम्ही पान खाता की इकडे नागेलच्या पानाचा इडा. नागेलचं पान कसं आहे? हिरवं, शोभ, फिक्कट हिरवी, चुना पांढरा, काथ्या रंगाचा. हे सगळे पदार्थ खाता, कोण्या रंगानं थुकता? मग लाल रंगाचा एक बी पदार्थ खात नाही, मग आपाप निर्माण झाला का तो? याले म्हणता प्रयत्न. प्रयत्नांती परमेश्वर. प्रत्येकाला सांगणंच पडतं प्रयत्न करायचे. जनावराला शिकवणं पडतं का? जुन्या काळातली गावरान ज्वारी इतकी उंच वाढायची आणि वाकडं कोणच पडायचं. बकरीचं तोंड इथपर्यंत पुरिंग काय? मग पुरणारच नाही काय? बकरीला विज्ञानमय कोश, दोन्ही पायात दांडा घ्यायची, हळूहळू चालायची, कणूस खाल्याला खाऊन टाकली, रिटर्न गेअर मारला, दांडा उभाचा उभा. त्याला कळतं ना आपल्याला कळून. प्रयत्न महत्त्वाचे. प्रत्येक प्राण्याला भूक लागते. जरी झाला संन्यासीन माध्यान्न काढी, मग त्याच्याकरता तर प्रयत्न करणंच पडतील की नाही. एक मनुष्य जेवण करायला बसला आणि तेवढ्यात कुत्रा आलं. तो म्हणे अन्न खायच्या टायमावर तर पडतं. मग त्या कुत्र्याला वाटतं यायला भूक लागेल अशी, मारून बशीन टेम्प गिंप. हाळ म्हटलं ना, एकदम समजदारी. हाळ म्हटलं फटकन चाललं गेलं. 15 मिनिटानं कुत्र्यानं विचार केला, आता जाऊन पाहू एखादी पोळी टाकीन तर. पुन्हा कुत्रं आलं आणि हा मालक संतापला. म्हणे आता तर हाणला, काही म्हणे बोलायची लाज आहे की नाही. मग त्या कुत्र्याला वाटतं लाज काढली, तांब्यात काही मजा नाही. काढली तर काढली, आपल्याला लाज नाही म्हणून काढली. परत चाललं गेलं. एवढी लाज धरली. आणि तिसऱ्या 15 मिनिटानं कुत्र्यानं विचार केला, त्यांना आपली लाज काढली ना, काढू द्या, आपण तिसऱ्यानं जाऊन पाहू बरं त्याला लाज वाटते का. तिसऱ्यानं कुत्रं आलं आणि तो म्हणे टाकतेली पोळी. मग त्याचे प्रयत्न वाया गेले काय? कोणाचे? मग आपण कुत्र्यावर बी गेलो काय? माणसानं प्रयत्न करून नाही काय? आळसपणा चालणार नाही. प्रयत्नांती परमेश्वर. दुसरं पारलौकिक भाग्य. इंद्रपदादी ब्रह्मसदन, या नाव भाग्य पूर्ण जाणं, तेही सत्संगा समान कोट्यांशू जाण चुकेना. इंद्रानं काय केलं? 100 यज्ञ केले. मग स्वर्गाचा काय झाला? एकदम झाला काय? पण त्याला कालमर्यादा आहे. ते पुण्य आहे तोपर्यंत तो इंद्र. पुण्य संपलं की खाली यावं लागतं. मग पुण्याची पावटी, सभेची इंद्रपणाची ओटी, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. पुन्हा 100 यज्ञ कमवा आणि त्या पुण्यानं त्या पदावर जा, नाही तर माझी व्हा, नाही तर पदभ्रष्ट व्हा. काहीतरी एक करा. 2019 ते 2024 नरेंद्र मोदी. पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या की नाही? काल मर्यादा आहे. नाही तर माझी व्हा, भ्रष्ट व्हा, पदभ्रष्ट झालं की किंमत राहत नाही, हिंमत बी राहत नाही. पदावर राहिलं पाहिजे तर मग प्रयत्न करणं पडतील ना. आंबा जवस फडित असे, नेटे पाटे राखण बैसे, फळ आल्या हाताशे राखण व्हायशे राहीना. नाथ महाराज म्हणता, आंब्याला कैऱ्या तोपर्यंत 2 महिने राखण करताना आंबा काढला उतारला की कोणी फिरून पाहत. पदभ्रष्ट झालं की किंमत राहत नाही. नवरदेवाच्या अंगाला हळद आहे. काय वट आहे नवरदेवाची? एक लांडगा छत्री पकडलेले, एक जण रुमाल पकडलेले, एक जण डब्बा पकडलेले आहेत. फिटली की तेच म्हणता उठणं शेण काढणं. पदभ्रष्ट झालं की किंमत राहत नाही. कोणाकोणाचं सांगत बसतं. आता आमच्या भोवतिका बेतच नाही. मुक्ताबाईच्या दिंडीत पायी गेलो. चिखलीला माझं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर एवढे लोक पाया पडले तर मी स्वतःला स्टँडर्ड समजायला लागलो की इतक्या लोक आहेत, आपणच स्टँडर्ड आहे. कारण इतके लोक पाया पडले, नवल वाटणं साहजिकच आहे ना. गावात कोणी पाया पडत नाही, घरात कोणी पाया पडत नाही. नवल वाटणं साहजिकच आहे ना. असा भारी भरो मी. आणि सकाळी टँकरवर बाटली भरायला गेलो, रातच्याच पाया पडणार असा लोटून दिला.
पद भ्रष्ट झालं की किंमत राहत नाही कोकडी बे. जो वरी सत्ता तो वरी भत्ता ठल विठा. संत आपल्या पदाहून पद भ्रष्ट झाले काय. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी. कालच जिजाऊ साहेबाची जयंती साजरी झाली. आहे की नाही पदावर अजून आपल्यातून गेले पण त्याचा सोहळा साजरे करतात. त्या अर्थी ते पदभ्रष्ट होत नाही. हे त्याचं पारलौकिक भाग्य आहे, परम भाग्य. अर्जुनाशी देव बोलतात, आजी ध्यान संपत्ती लागी तुची एका तिला जगी. हे परम भाग्य अंगी विरंची ही नाही. जेन सांगे माता देवकीशी, जेन सांगे पिता वासुदेवाशी, जेन सांगे सखा बळी भद्राशी. हे गुह्य अर्जुनेशी बोलत. हे ज्ञान कोणाला सांगलं नाही, फक्त संतांना सांगितलं. म्हणून त्यांच्यासारखे भाग्यवान तेच नाही. तयाहुनी कोण भाग्यवंत, नाही तयाहुनी कोण भाग्यवंत. भाग्यवंत अखंड सांगात गोविंदाच्या. भाग्यवंत म्हणू जया शरण गेले. 3 प्रकारचे भाग्य आपण पाहिले. चौथं ज्ञानाचं भाग्य. ज्ञानाचा डोळा डोळसा, डोळससे विरेशा. हे स्तुती नवे बहुवसा, भाग्याचा तो. हे ज्ञानाचं भाग्य आहे. तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्या झाला धनी. शेवटचं वैराग्याचे भाग्य, संत संघाची लाग. असे सगळ्या बाबतीत ते भाग्यवान आहे. म्हणून तीच भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते. धनाच्या बाबतीत धनवंते. आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे. यत्न करू शब्दरूपी धन आहे. नारायण घरी साठविले धन, अवघेची वांतय पोटी. धनाचा मालक भगवंतच आमच्या ताब्यात आला आहे. म्हणून परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. हे धन आम्हाला प्राप्त झालं आहे. तिसरं धन, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग.
पांडुरंग अभंग जे सरेना मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेशी न पुरे सूर्य उदार आहे पण रात्री ओसरतो चंद्र उदार आहे दिवसा ओसरतो मेघ उदार आहे पण ओसरतो हे सदा पुरते संतांनी दिलेलं भांडवल संपलं का सांगणारे संपले ऐकणारे संपले भागवत कायम आहे गाणारे संपले ऐकणारे संपले अभंग कायम आहे चालणारे संपले का रस्ते संपले तंबाखू संपली का खाणारे संपले मग ते तसे हे ती परंपरा कायम आहे ही परंपरा काम आहे संतांचं वाङ्मय सांगता सांगता संपलं असं कधी ऐकलं काय आतापर्यंत पुरलं पुढेही पुरणार आहे म्हणून धन वित्ते सरती पुरती धन वित्ते मग का हो महाराज इथं सगळे दैविगुण त्यांच्यात उतरले महाराज म्हणता बरोबर आहे मग देवाची पूजा करायची का संताची करायची आम्हाला शंका आहे महाराज म्हणतात देवाची सेवा केली तर देवाची प्राप्ती होईल पण संताची होईन काय पण संताची सेवा केली तर संताची तर प्राप्ती होईनच पण देवाची होईन अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मन देवा 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 तुका मन
ज्यांची केल्या पावे सेवा त्यांचा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे, देवाची सेवा संताची सेवा याच्यात फरक आहे. मुख्यत्वे संताची सेवा याची साधन आवडे देवा. त्याचा बात सांगलं मी. हां, त्याच्या बाबतीत आम्ही आळा नाही आहे. नाही कशाला खोली घेऊन पण आली थांबून काय आम्ही काय आळंदी गेलो नाही. स्वरात आहे की नाही हे बी समजत नाही, स्वरातून गेलो हे बी समजत नाही हे बी समजत नाही. आजच्या दिवस सांभाळून घ्या. निळोबारायांनी तुकोबारायाच्या भेटीसाठी 42 दिवस उपोषण मांडलं. 21व्या दिवशी देव प्रसन्न झाले. निळोबाराय मी आलो. म्हणे कोण? म्हणे मी देव. निळा म्हणे आम्ही नोळकोची देवा तुकयाचा धावा. म्हणजे संताची सेवा केली, देवाची प्राप्ती झाली. देवाला ती सेवा आवडते. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, संतापायी माता ठेविता सद्भावेन तेने भेटे देव. पूर्वीच्या काळी वारकऱ्यांची एवढी व्यवस्था होत नव्हती. पंढरपूरला जाताना सगळं सामान सोबत न्यावं लागत होतं. आता बरेच लोक अन्नदान करायला लागले, सगळ्या सोयी व्हायला लागल्या. जुन्या काळामध्ये 5 वारकरी पायी जायचे. फक्त एक पताका आणि एक विना, बाकीचं खांद्यावर ओझं राहायचं. कोणं खाऊ घातलं तर बरं, नाही तर आपला स्वयंपाक करायचा, नामचिंतन करत. असं करता करता त्यांची प्रत्येक ठिकाणी ओळख झाली. सोलापूर जिल्ह्यातलं आष्टी नावाचं गाव, तिथं अजूनसुद्धा वारकऱ्याला रात्री न्याऱ्या बांधून देतात 2:30 वाजता. प्रत्येक दिंडी त्या गावात थांबते. मग त्या एका शेतकऱ्याशी ओळख झाली. त्या शेतकऱ्यानं सांगलं तुम्ही पाचीचे पाची कायमस्वरूपी येतानाही आपल्याकडे येत जा, जातानाही वारी सफल होईल. हे जायचे, चहा पाणी घेतला की हरिपाठ घ्यायचे, जेवण झालं की भजन करायचे 1 तासभर. रात्री झोपले, सकाळी उठले, काकडा केला की पंढरपूरला निघायचे. मालक त्यांच्यासोबत पंढरपूरला जायचा आणि त्यांच्याही शुदऱ्या बांधून घ्यायचा. असा बरेच दिवस क्रम चालला. एका वर्षा शेतकऱ्याला काही काम निघालं. मग त्यांनी यांच्या शुदऱ्या बांधून दिल्या आणि एका वारकऱ्याचं 5 आंबे दिले. तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकारण सांगा देवा. माझं पंढरपूरला येणं होत नाही. चालले वाटते भाऊ घरी. त्याचं काही पंढरपूरला येणं होत नाही आता. हे 5 आंबे देवाच्या पुढे ठेवा आणि देवा सांगा नमस्कार, माझा नमस्कार सांगा. रस्त्यानं चालताना त्या वारकऱ्याला लागली भूक. त्यानं त्या 5 आंब्यातले 2 आंबे खाऊन टाकले. पंढरपूरला गेला आणि देवाला सांगितलं की देवा माझ्याकडून एक चूक झाली. बाबांनी 5 आंबे दिले होते, त्यांचं येणं होत नाही, त्यांनी तुम्हाला नमस्कार सांगितला. पण देवा माझ्याकडून चूक झाली. 5 आंब्यातले 2 आंबे मी खाल्ले नाही, 3 तुमच्या पुढे ठेवतो. वारी संपली, परत आले. आता वारकरी साधा भोळा त्यानं त्या शेतकऱ्याला सांगून टाकलं की बाबा रस्त्यानं चालताना मला भूक लागली, मी त्या 5 आंब्यापैकी 2 आंबे खाल्ले आणि 3 देवाच्या पुढे ठेवले. तो शेतकरी काय म्हणे, हे असं चालूच राहतं म्हणे. केंद्राकडून योजना आल्या की गावापर्यंत पोहोचतच नाही म्हणे. त्या खायची वस्तू आहे, खाल्ले, संपलायचे. रात्री जेवण झालं, भजन झालं, झोपले आणि देव त्या शेतकऱ्याच्या स्वप्नात गेला. बाबा तुम्ही पाठवलेले 2 आंबे मला मिळाले, माझा आत्मा खूप शांत झाला, मला आनंद वाटला. मग त्यानं विचार केला की आपल्या स्वप्नात देवाला यायचं कारण काय. आंबे कोणाजवळ दिले, मग त्याच्या स्वप्नात जायला पाहिजे होतं ना. पण त्याची सेवा केली तर देव आपल्या स्वप्नात आला. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. मग सकाळी उठल्यावर त्या वारकऱ्याला त्या बाबांनी विचारलं की का हो रात्री देव माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की मला 2च आंबे मिळाले आणि तुम्ही म्हणता मी 2च खाल्ले, मग एक आंबा गेला कुठं. मग तो वारकरी म्हणे एका आंब्याचे पैसे घेऊन टाका, कशाला वाद घालता. तो नाही मला पैसे नको, फक्त हिशोब पाहिजे. म्हणे 5 आंब्याचे घेऊन टाका, हिशोब करायचं कामच नाही. नाही तसं काय, तुम्ही जा. वारकरी निघून गेले. शेतकरी पुन्हा दुसऱ्याशी झोपला आणि देव त्याच्या स्वप्नात गेले. बाबा तुम्ही पाठवले 2 आंबे मला मिळाले, बरं खूप आत्मा शांत झाला. तो म्हणे देवा का बरं चक्रात टाकता हो. तो बिचारा म्हणतो मी 2च खाल्ले, तुम्ही म्हणता 2च भेटले, आम्हाला एक कोळं काही उलगडत नाही. मग देवानं सांगलं तो माझा भक्त आहे, माझ्याकरता पायी आला, तुम्ही त्यांची सेवा केली, त्यानं जे 2 आंबे खाल्ले ते मला मिळाले. मग तो शेतकरी म्हणे 3 आंबे कुठे गेले म्हणे, ते पुजाऱ्यानं उचलले. तुका म्हणे देवा
त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. अभंगाचा धावता भावार्थ अल्पबुद्धीप्रमाणे सोडण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असा असेल अशी अपेक्षा करत नाही. करविली तैशी केली कटकट वाकडी का नीट, देव जाणे तुम्ही मायबापांनी गोड करून घेतली. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्यानं हा सप्ताह आहे. माळी समाजाच्या वतीनं हा सप्ताह आहे. गायक वादक मंडळी, श्रोते मंडळी, अन्नदान करणारी मंडळी सर्वांच्या सहकार्यानं हा सप्ताह आहे. सर्वांचे जाहीर आभार मानतो. कार्यक्रमाला पूर्णविराम देतो. बोलण्याच्या ओघात काही चुका झाल्या असेल सर्वांची क्षमा मागतो आणि कार्यक्रमाला पूर्णविराम देतो. म्हणा 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 म्हणद्या नाही म्हणा तुम्ही समजदार आहे म्हणा. हरी हरी उरका उरका कोणतीही म्हणा पण म्हणा. हरि 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 हरि. तेरे ही ख्यालों में रहती हूँ, रात दिन में शाम शाम कहती हूँ. मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. ऐका जागेवर उभं राहून त्याला नाचायचं आणि नाचू शकता. ज्याला उभ्या राहायचं असेल तर उभं राहून तो दीवानी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी. ओ श्याम पिया